सनातन धर्म की जय। माता की जय। मध्ये जे धर्म विचारून जे अतिरेक्यांनी आपल्या हिंदू धर्मातल्या 27 जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं, त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू। त्याचं कारण आहे वेगळं, एक लक्षात ठेवा, ते मोठं षडयंत्र आहे की पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हायला लागलाय। हे शब्द लक्षात ठेवा, तिथून हिंदू पलायन व्हायला लागलाय। तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती, कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं। महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं, त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडे नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे। तिथं 27 जण जरी मेलेले असतील, पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत। एक लक्षात ठेवा, हजारो हिंदू मेलेले आहेत, हजारो हिंदूचं पलायन व्हायला लागलंय। ते सरकारला का जाग येत नाहीये? तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे, कारण की काश्मीरमध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देतंय। म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं 27 जण मेले, त्यांची श्रद्धांजली व्हा, त्या अतिरेक्यांना पकडा, त्यांना खलास करा, पण पश्चिम बंगालमध्ये पहिला लक्ष द्या, कारण की तिथं ममता बॅनर्जीने पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय, इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय। भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं। त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या, आणि ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय, मी त्यांना एकच सांगतो, ते पुस्तक कुठे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं, जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी छोटा पाकिस्तान लिहिलेलं आहे। हे वाचा, सर्वांनी वाचा छोटा पाकिस्तान। त्याच्यामध्ये लिहिलेलं इस्लाम काय या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे। हेच महाराज हे लिहून ठेवलेलं आहे इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे, आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत। मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो। पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही। त्यांनी 1947 ला सांगितले होते की रो की पाकिस्तान लिहिले आहे, अबे हम हज के हिंदुस्तान लेंगे। त्याचा मकसद आहे 2047 पर्यंत हिंदू राष्ट्र करायचा आहे। पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, मावळे जिवंत आहेत, आम्ही त्यांना कधी बी त्यांचं इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही। राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार, हे लक्षात ठेवा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। पुलगामामध्ये जे 27 निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं, त्याबद्दल मी प्रथमतः सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। हे मुस्लिम जिहादी वृत्तीच्या लोकांनी ठरवलेत, आता जगामध्ये 54 मुस्लिम राष्ट्र झाले, 55 राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर आहे। अद्याप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही। येणाऱ्या 2 ते 4-5 वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही। आमचं जीवाचं रान होऊ दे, आमचं बळी जाऊ दे, आम्ही हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। आणि जे अतिरेकी मारले, जिहादी वृत्तीचे लोक धर्म सांगून मारले, कोण आहे धर्माचे कुठला आहे, हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले। आम्ही अतिथी देवो भव म्हणतो, त्यांनी अतिथी देवो भव मानत नाही। आम्ही याबद्दल त्या गोष्टीचं जिहादी वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो, त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही। आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय, येणाऱ्या काळात त्यांनी अन्न म्हणून मोताज होऊन तडपडून मरणार आहे। जैशी करणी वैशी भरणी या पाकिस्तानचं होणार आहे। जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र।